आपण बोलताना क्रियापद कर्म करता असं 90% वेळा बोलतो आणि आपण लिहिताना करता कर्म क्रियापद असं लिहितो. मुळातच आपलं बोलणं आणि आपलं लिहिणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बरोबर. हा म्हणजे की Correct. मी दिवाळीत घरी जाणार आहे असं जर मला म्हणायचं असेल तर बोलताना बऱ्याच वेळेला आपण घरी जाणार आहे मी या दिवाळीमध्ये असं बोलतो. मी दिवाळीत घरी जाणार आहे असं बोलत नाही, हे नाही. बरोबर हा. आहे. म्हणजे हे नॉर्मल म्हणजे as a त्याचा हे कॅरेक्टरशी काही संबंध नाही आहे. कुठलंही ते कॅरेक्टर बरोबर आहे. कुठलाही म्हण. सो मला हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की एखादा भावना किंवा विषय बोलून दाखवण्याकरता आपण जे लिहितो आणि आपण जे ॲक्च्युली कॅज्युअली बोलताना बोलतो नंतर दुसरी 3 वाक्य एकदम ओपन करतो आणि कधी कधी त्यातलं कुठलंच पूर्ण करत नाही. म्हणजे आणि ते आपल्या खऱ्या आयुष्याला हा संवाद करत असताना आपल्याला लक्षात येत नाही की म्हणजे ना मला असं वाटलं की हा सिनेमा मी बघायला जाणार होतो आणि खरं तर मला त्याचे सिनेमे आवडत नाहीत. अगदीच आवडत नाही असं नाही. सुरुवातीचा त्याला मला आवडला होता. पण मी मुळामध्ये खरं तर फार सिनेमे बघत पण नाही. तर एनिवे तो बघायला जाणार होतो. तर म्हणजे मी मुळात कुठल्या तरी नटाचा सिनेमा बघायला जाणार होतो पण शेवटी ठरवलं नको असं जर मला म्हणायचं असेल आणि ते मी काहीतरी सांगायला गेलो याचं कारण माणूस जेव्हा विचार करत बोलत असतो तेव्हा फार कमी वेळा आपल्याला जे बोलायचं ते वाक्य ग्रॅमॅटिकली लोड झालेलं असतं आणि आपण ते वाचून म्हणतो. ऑन द कॉन्ट्ररी आपण जेव्हा लिहितो आणि समोरचा माणूस जेव्हा ते वाचून बोलत असतो तेव्हा ते सुविहित असतं. म्हणजे आपण ते नीट त्यातला गोंधळ बाजूला काढून ऑर्गनाईज करतो. अशा आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिला आणि मला दोघांना काहीतरी बोलायचं आहे आणि ती पण बोलायला लागली मी पण बोलायला लागली तर आमची काही वाक्य ओव्हरलॅप होऊ शकतात. मग अशा वेळेला असं होतं की जो ॲग्रेसिव्ह माणूस असतो तो बोलत राहतो. समोरचा माणूस थांबून घेतो. माझं बोलणं पूर्ण होतं आणि मग ती म्हणते झालं की तुझं बोलून होता तर मी असं म्हणत होते असं म्हणून ती कंटिन्यू करते. पण आम्ही ओव्हरलॅप करायला लागल्या पहिल्या शब्दाला कोणी थांबत नाही. म्हणजे माणसाला वाटतं ही थांबेल मी अजून बोलतोय तिला वाटतं मी थांबेल तिला खरं तर महत्त्वाचं बोलायचं आणि 5-7 वाक्य एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात. आता हे ओव्हरलॅप हे आपल्याकडे चूक म्हणून धरलं जातं की एका माणसाचं बोलणं म्हणजे थिएटरमध्ये एका माणसाचं बोलणं संपायच्यात दुसरा बोलायला लागलं आणि दोन्ही एकत्र असं सुरुवातीला आमच्या प्रयोगाला लोकांना वाटायचं तुम्ही अजून तुमची रिहर्सल नीट झालेली नाहीये तुम्ही अजून चुकता म्हणजे असं एक पहिला बोलत असताना दुसरा पण बोलत. म्हणूनच म्हणजे नेहमी आपण म्हणतो की जो काही विषय असेल किंवा असेल लेखकापासून नटापासून किंवा की लाईफ रिक्रिएट करणं हा सगळ्यात मोठा सगळ्यात तो प्रोसेस आहे. म्हणजे उत्तम काही प्रोडक्शन किंवा सिनेमा किंवा काही व्हायच्या आधी होताना ती प्रोसेस हीच असते की हाऊ डू यू रिक्रिएट लाईफ. बरोबर. राईट विथ कॅरेक्टर्स डायलॉग्स पासून अभिनय पासून सगळं.